नमस्कार, मी मधुरा. पासवर्ड यशाचा ह्या खास कार्यक्रमात तुमचं स्वागत करते. आज आपण पासवर्ड यशाच्या ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून पासवर्ड शोधणार आहोत, ते अकाउंट्स आणि फायनान्स क्षेत्रातील नोकरीच्या संधींचा. आणि हा पासवर्ड आपल्याला सांगणार आहेत आयसीए एज्युकेशन स्किलचे सुमित सिंग अरोरा. सुमित सरांचं मी आमच्या पासवर्ड यशाचा ह्या खास कार्यक्रमात स्वागत करते. नमस्कार सर. सुमित सिंग अरोरा यांची थोडक्यात ओळख करून द्यायची झाल्यास सुमित सिंग अरोरा हे आयसीए एज्युकेशन स्किल प्रायव्हेट लिमिटेड म्हणजेच द इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर अकाउंटंट्स मध्ये अकॅडमिक आणि करिअर कन्सल्टंट म्हणून आहेत. गेल्या 20 वर्षांपासून करिअर आणि व्यवस्थापन या क्षेत्रामध्ये ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. ते स्वतः इंजिनियर असून त्यांनी महाराष्ट्रात हजारो कॉमर्सच्या विद्यार्थ्यांचं भविष्य घडवण्यात हातभार लावलाय. आयसीएनं महाराष्ट्रात आपल्या 18 सेंटर्स मार्फत 99% प्रॅक्टिकल आणि 100% जॉब गॅरंटी देतात आणि त्यांनी आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना नोकरी देखील मिळवून दिली आहे. उद्योग जगतात अकाउंट्स आणि फायनान्स प्रोफेशनल्सची मागणी पूर्ण करण्यात त्यांचा हातभार लागलाय. आयसीए गेल्या 16 वर्षांपासून संपूर्ण देशात 100 पेक्षा अधिक शहरांमध्ये कार्यरत आहे. आयसीए हे देशातील प्रथम 100% नोकरी देणारी अकाउंट्स फायनान्स इन्स्टिट्यूट आहे. चला तर या विषयाबद्दल आपण अधिक चर्चा करूया अरोरा सरांशी. सर, पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि अर्थातच आयसीएच्या माध्यमातून आतापर्यंत सगळ्या लोकांना म्हणजे जेवढे तुमचे विद्यार्थी झालेत त्यांना 100% जॉब गॅरंटी तुम्ही दिलेली आहे आणि त्यांना जॉब मिळाली उपलब्ध झालेले आहेत. सगळ्यात अगोदर आयसीएचं वैशिष्ट्य काय त्याबद्दल सांगाल? बिलकुल. आयसीएचे आम्ही 3 मेजर वैशिष्ट्य म्हणून सांगतो. पहिलं हे की आमच्यासोबत देशभरात 1000हून जास्त चार्टर्ड अकाउंटंट जुळलेले आहेत. म्हणजे आमच्या प्रत्येक सेंटरमध्ये सीए सीएस हे विद्यार्थ्यांना गाईड करतात, त्यांचे लेक्चर्स घेतात, त्यांना प्रॅक्टिकल, अपडेटेड, करेक्ट आणि रिलेव्हंट नॉलेज हे त्यांना प्रोव्हाइड करतात. कारण विद्यार्थ्यांना सर्वात इम्पॉर्टंट असतं की स्किल्स जे आपण डेव्हलप करतोय त्याचा जो पाया आहे, जो बेस आहे, ते नॉलेज आहे ते त्या व्यक्तीकडनं मिळावं हु इज अ ऑथर इन इट, हु इज अ मास्टर इन इट. म्हणून आमचे सीए सीएस हे सर्व शिकवतात. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे आमचे देशभरात 70,000हून जास्त रजिस्टर्ड एम्प्लॉयर्स आहेत. आणि हे एम्प्लॉयर्स आमच्या विद्यार्थ्यांना एकदा पास झाल्यानंतर जे काही रिक्वायरमेंट्स असतात तिथे इंटरव्ह्यूला बोलवतात. आमचे जे प्लेसमेंट ऑफिसर्स आहेत, आमचे जे प्लेसमेंट मॅनेजर्स आहेत, त्यांना ही जी माहिती आमच्या ह्या एम्प्लॉयर्स कडनं मिळते तिथे आमचे विद्यार्थी प्लेस होतात. आणि तिसरं वैशिष्ट्य जे आम्ही म्हणतो की आमचे जे विद्यार्थी मागील 16 वर्षापासून तुम्ही जसं म्हणालात 100हून जास्त शहरात 3 लाखहून जास्त विद्यार्थी ट्रेंड आणि प्लेस झालेले आहेत. म्हणजे आमच्या ह्या विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या आई वडिलांचा जो आमच्यावर विश्वास आहे हेच आमचे 3 मेजर वैशिष्ट्य जे मला म्हणायचं इथे वाटतं. नक्कीच. आणि खरंच ही वैशिष्ट्य फार महत्वाची आहेत. कारण की आता आपण बघतोय की जरी कितीही आपण माणूस शिकलो तरी नोकरी मिळणं फार कठीण होतं आणि नोकरीच्या संधी आज ह्या निमित्ताने उपलब्ध होतात. तुम्ही 100% जॉब गॅरंटी देतात, हे फार महत्वाचं वैशिष्ट्य असं म्हणायला हरकत नाही. मात्र 100% जॉब गॅरंटी हे कसं काय शक्य आहे? हो, 100% जॉब गॅरंटी जे आहे ते आमचे जे सिस्टम्स आणि प्रोसेसेस आहेत कंपनीचे त्याच्यामुळे आहे. आमच्या प्रत्येक व्यक्तीचा कंपनीमधले प्रत्येक व्यक्तीचं एक KRA आहे, की रिझल्ट एरियाज आहेत. प्रत्येक डिपार्टमेंटचं एक SOP आहे आणि आम्ही आमचे हे KRAs आणि SOPsला क्वालिटी ऑडिट करून घेतो. आमचं पूर्ण कंपनी ISO 9001 हे क्वालिटी ऑडिट आहे. आणि याच्यामुळे विद्यार्थ्यांना इंटरनॅशनल स्टँडर्ड त्या दर्जाची ट्रेनिंग मिळते. म्हणजे विद्यार्थ्यांचं भलं होतं. कारण कंटेंट जे आहे ते चार्टर्ड अकाउंटंट्स बनवलं आहे. ट्रेनिंगची जी प्रोसेस आहे, जी पेडॉगॉजी आहे, ज्या पद्धतीने आपण शिकवतो ती सुद्धा इंटरनॅशनल स्टँडर्ड्सची आहे. त्याशिवाय आमच्या कंपनीमधलं सर्वात मोठं डिपार्टमेंट हे अकॅडमिक्स, ट्रेनिंग आणि क्वालिटी कंट्रोलचं आहे. त्याचे हेड सुद्धा एक चार्टर्ड अकाउंटंट आहेत. आमचे याच्या डिपार्टमेंटची मुख्य जबाबदारी टीचर्स ट्रेनिंग करून त्यांची क्वालिटी मेंटेन करणे. टीचर्सची ट्रेनिंग एक साईड, दुसरी बाजू जी आम्ही म्हणतो ती विद्यार्थ्याची ट्रेनिंग. विद्यार्थ्याच्या ट्रेनिंगसाठी जे प्रोसेसेस लागतात म्हणजे MMI, PPA, ऑनलाईन एक्झाम्स, तर एक्झाम सिस्टम आहे. आणि फायनल एक्झामसाठी हेड ऑफिसहून सुद्धा इथे इन्व्हिजिलेटर्स येतात आणि ती क्वालिटी मेंटेन करतात. आणि तिसरं आणि मेजर पॉइंट याचं आहे आमचे देशभरात 50हून जास्त प्लेसमेंट ऑफिसेस आहेत आणि हे सर्व कनेक्टेड आहेत. म्हणजे कुठेही काही रिक्वायरमेंट कोणत्याही कंपनीची आली तर आमचे प्लेसमेंट मॅनेजर आपसात ते शेअर करतात. त्याच्यावरती जे विद्यार्थी असतात जे शेवटच्या
कडायला असतात कोर्स कंप्लीट होण्याच्या, त्यांची तयारी केली जाते, त्यांचा अनालिसिस केला जातो आणि त्या हिशोबाने त्यांना प्लेसमेंट दिलं जातं. तर विद्यार्थ्यांची प्लेसमेंट, त्याच्यासाठी त्यांची हवी असलेली क्वालिटी, त्यांच्या टीचर्सची क्वालिटी आणि हे सर्व प्रोसेस ओरिएंटेड करणं हा आमचा सर्वात मुख्य सिस्टम जे आहेत, त्याच्यामुळे आम्ही 100% गॅरंटी जॉबची देऊ शकतो. बरोबर. म्हणजे थोडक्यात तुमची प्रोसेस आणि सिस्टम ह्याच्यामुळे 100% तर जॉब गॅरंटी मिळतेच. मात्र नुसतं जॉब गॅरंटी ही इम्पॉर्टंट नाहीये, त्याच्यातल्या स्किल म्हणजे कौशल्य त्या विद्यार्थ्यांचं पण तेवढंच महत्वाचं आहे. मग प्रत्येक विद्यार्थ्याकडे तुम्ही व्यक्तिगतरित्या तितकंच लक्ष देतात का, हे फार महत्वाचं आहे. कारण की आजकाल आपण बघतो की नुसतं शिकणं, फार एज्युकेशनची डिग्री घेणं महत्वाचं नाही, तर कौशल्य पण तितकंच महत्वाचं असतं. बिलकुल. आणि हे कौशल्य देण्यासाठी आमचे जे सेंटर्स आहेत हे सर्व फ्रँचायझी ओन सेंटर्स आहेत. तिथे सेंटर डायरेक्टर हा आमचा सर्वप्रथम लेवल 1 कॉन्टॅक्ट पर्सन असतो. ही इज अन एंटरप्रिनर. तो स्वतः त्या बिझनेसचा राजा असतो. तो आपल्या टीचर्सची काळजी घेतो, तो आपल्या बाकी स्टाफची काळजी घेतो आणि विद्यार्थ्यांना जेव्हा ते पहिल्यांदाच सेंटरला येतात स्वतः भेटतो, त्यांचं करिअर गायडन्स करतो, त्यांच्याशी त्यांचं स्वॉट अनालिसिस करतो आणि त्याशिवाय फर्स्ट मीटिंग झाल्यानंतर सुद्धा जेव्हा ऍडमिशन होते त्यानंतर ही इज अवेलेबल 24 आवर्स असं मी म्हणेल. म्हणजे जेव्हाही इन्स्टिट्यूट ओपन असतं तेव्हा सेंटर डायरेक्टरची केबिन तिथे दार उघडं असतं. एनीबडी कॅन वॉक इन, टॉक टू द सेंटर डायरेक्टर फॉर हिज नीड्स. हा झाला लेवल 1. लेवल 2 जो पर्सनल गायडन्स आणि टचचा आहे तो हेड ऑफिसहून आमचा जो CRM डिपार्टमेंट आहे तिथून जसाच मुलगा ऍडमिशन घेतो तर त्याला एक फोन कॉल हेड ऑफिसहून जातो, वेलकम फोन कॉल जातो, त्याला त्याचे क्रेडेन्शियल्स दिले जातात, त्याच्यासोबत त्याच्या काही प्रॉब्लेम्स असतील तर ते डिस्कस करण्यासाठी जे आमचे मॅनेजर्स आहेत, FSM आहेत आणि आमचे क्वालिटी ऑफिसर्स आहेत ते पहिल्यांदा जेव्हा व्हिजिट करतात तर फर्स्ट व्हिजिटमध्ये त्यांच्याशी भेट होते, नंबर शेअर करतात, काहीही काळजी असेल, काही प्रॉब्लेम असेल तर त्यांच्यासोबत डिस्कस होऊ शकतं. आणि तिसरं स्पेशल म्हणजे आमचं अजून एक सिस्टम आहे पर्सनल टचसाठी, तेच ऑनलाईन ERP. प्रत्येक विद्यार्थ्याचं एक होमपेज निर्माण होतो, तिथे त्याचे पूर्ण डिटेल्स असतात, तो चॅट करू शकतो, फोरम आहे, देशभराच्या विद्यार्थ्यांशी कनेक्ट करू शकतो, आपले प्रॉब्लेम शेअर करू शकतो. इट्स अ ट्रान्सपरंट सिस्टम अगेन फॉर कनेक्शन विथ एव्हरीबडी अक्रॉस द कंट्री. बरोबर. तर पर्सनल टच, त्यांच्या जे स्किल्स डेव्हलपमेंट आहे त्याच्या मॉनिटरिंगसाठी एक एंटरप्रेन्योर हा फ्रँचायझी ओनर जो आहे सेंटर डायरेक्टर, दुसरे जे झोनल ऑफिसमध्ये आमचे FSMs आणि क्वालिटी ऑफिसर्स आणि तिसरं हेड ऑफिस मधलं आमचं ERP सिस्टम. हे तिघं मिळून पर्सनल टच हे त्या विद्यार्थ्याला देतात. अरे वा. आणि अर्थातच ह्या सगळ्या पर्सनल टच आणि एकूणच तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं की विद्यार्थ्यांकडे ह्या पद्धतीने लक्ष पुरवलं जातं आणि त्यामुळे विद्यार्थ्यांमधले जे काही स्किल्स आहेत ते अजून चांगले वृद्धिंगत होत असतील. त्याचबरोबर CIA आणि BCom ह्याच्यामध्ये नेमका काय फरक आहे? हो, हा एक बिलकुल प्रश्न सर्वांच्या मनात येतो की CI आहे तर BCom करायचं का, किंवा BCom करतोय तर CI ची काय आवश्यकता आहे. खरं म्हटलं तर BCom आणि CI ची एक जोड आहे. आणि ही जोड कशी, तर आपण जेव्हा शाळेत कॉलेजमध्ये शिकतो तर आपला फाउंडेशन हा फार पक्का होतो आणि फाउंडेशन सोबत सर्वात इम्पॉर्टंट येतं काहीतरी प्रॅक्टिकल नॉलेज. आणि मी जे काही कॉलेजमध्ये शिकतो त्याच्यासोबत जर मी प्रॅक्टिकली काहीतरी केलं तर त्याची एक फार चांगली जोड येते. यासाठी आमच्या इथे अकाउंट्स डॉक्युमेंट्स आणि एक प्रॅक्टिकल अकाउंटसाठी आम्ही अशा काही प्रोजेक्ट्स आणि असे काही डॉक्युमेंट्स जे आहेत ते आम्ही उपयोगात आणतो. इथे चेकबुक कशी लिहायची, पेन स्लिप कशी लिहायची, डेबिट वाउचर कसं फिल करायचं, क्रेडिट वाउचर कसं फिल करायचं, इनव्हॉइस कसं बनवायचं, परचेस ऑर्डर कसं बनवायचं, हे विद्यार्थ्यांकडनं ऍक्च्युअली करून घेतो. म्हणजे हा अकाउंट डॉक्युमेंटचा पूर्ण सेट ज्यामध्ये 25-30 वेगवेगळ्या प्रकारचे डॉक्युमेंट्स आहेत ते विद्यार्थ्यांना दिले जातात. CA त्यांच्यासोबत काम करतात आणि करून घेतात. त्याशिवाय जे प्रोजेक्ट्स असतात, म्हणजे मी ऑडिट शिकलो पण ऑडिटवर मी ऍक्च्युअली केलं काय, तर असा एक ऑडिटचा प्रोजेक्ट, म्हणजे त्याच्यामध्ये बिल, त्याच्यामध्ये त्यांचे POs, त्यांच्यामध्ये त्याचे वेगवेगळे डॉक्युमेंट्स एका कंपनीचे दिले गेले आणि विद्यार्थ्याला त्या डॉक्युमेंट्समध्ये कुठे काय चुकतंय ते आयडेंटिफाय करायचं आणि ट्रान्झॅक्शन मधले आणि इथे काहीतरी फरक आहे का ते शोधायचं. 5च्या आसपास प्रोजेक्ट्स, लाईव्ह प्रोजेक्ट्स वेगवेगळे असे आमच्याकडे
आमचे विद्यार्थी प्रॅक्टिकली करतात, टॅलीमध्ये एंट्री करतात, वेगवेगळ्या सॉफ्टवेअर्समध्ये एंट्री करतात आणि हे सर्व केल्यामुळे त्यांचा फाउंडेशन पक्का होतो. एक जेट नावाचं ऑनलाईन सॉफ्टवेअर आहे ज्याच्यामध्ये जर्नल एंट्रीच्या 1000हून जास्त एंट्रीज आहेत. विद्यार्थ्यांना वर्षभरात दर आठवड्याला काही एंट्रीजची प्रॅक्टिस करावी लागते. जे प्रॅक्टिकली त्याला ऑफिसमध्ये करायचं असतं हे सर्व काही तो जर वर्षभर प्रॅक्टिस करेल तर तो एम्प्लॉयर्सचा प्रिफर्ड चॉईस होणारच. आणि याशिवाय आजकाल सर्व टॅक्स ऑनलाईन झालेत. तुम्ही इन्कम टॅक्स भरत असाल तर ऑनलाईन जाऊन आपलं आपण रिटर्न फाईल करू शकतो. तर विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक प्रोप्रायटरी सिम्युलेटेड सॉफ्टवेअर बनवलं आहे. म्हणजे विद्यार्थी स्वतः तुमचा इन्कम टॅक्स, टॅक्सेस ऑनलाईन कसं फीड करायचं याची सुद्धा एंट्री तो स्वतः करू शकतो आणि तो शिकतो. आणि हे सर्व झाल्यानंतर जर एका बीकॉम मधून मी ग्रॅज्युएशनची डिग्री घेतली आणि सोबत जर मला एक ऑफर लेटर मिळालं तर याच्याहून जास्त चांगलं काय. मी तर आवाहन करेल सर्व बीकॉम कॉलेज सोबत आमचे जे ICS सेंटर आहे याचं टायअप असावं. म्हणजे प्रत्येक बीकॉमचा विद्यार्थी पास होताना एका हातात डिग्री आणि दुसऱ्या हातात ऑफर लेटर. म्हणजे बेरोजगार कोणीच नाही, बीकॉम बेकाम नाही, बल्कि बीकॉम नंतर तुमचं एक भविष्य उज्ज्वल बिलकुल तयार मिळेल तुम्हाला. बरोबर आहे. पण आजकाल आता आपण बघितलं तर फायनान्स आणि अकाउंट क्षेत्रामध्ये खूप संधी वाढलेल्या आहेत पूर्वीच्या तुलनेमध्ये. मग त्याबद्दल तुमचं काय मत आहे? म्हणजे पुढे जाऊन भविष्यात अजून ह्यामध्ये संधी वाढण्याची शक्यता आहे का? बिलकुल. आजच्या ज्या संधी आहेत आणि याची जी माहिती आहे ती एवढी अवेलेबल आहे इंटरनेटवर, एवढी आम आहे की जर आपल्याला मी मागच्या महिन्याचं मॉन्स्टरचं एक सर्व्हे झालेला आहे त्याच्यामध्ये त्यांचा जो बेसिक ग्रॉस मीडियन सॅलरी आहे ती सुद्धा टॉप 2 मध्ये आहे. म्हणजे जर 8 इंडस्ट्रीजचं कंपॅरिझन केलं की टॉप 2 याच्यामध्ये अकाउंट्स आणि बँकिंग फायनान्सच्या विद्यार्थ्यांची सॅलरी आहे. त्याशिवाय आपल्याकडे एक सर्व्हे झाला होता CII आणि इग्नू यांच्याद्वारे. या सर्व्हेमध्ये हे माहित केलं होतं की ओव्हर अ पिरियड ऑफ 6 इयर्स की किती रिक्वायरमेंट आहे. तर त्यांनी 3 मिलियन जॉब रिक्वायरमेंट्स इन बँकिंग आणि अकाउंट्स हे त्यांनी दर्शवलं होतं. तर मागील 6 वर्षात CIIच्या या रिक्वायरमेंट्स आणि त्याशिवाय जी आपली सर्वात इम्पॉर्टंट आहे जी आपण जिथे नोकरी शोधतो म्हणजे जे जॉब पोर्टल्स आहेत, नोकरी म्हणा किंवा आपण टाइम्सचं जॉब पोर्टल म्हणा, इथे जे रिक्वायरमेंट्स आहेत ते कोणत्याही क्षणाला फ्रेशर्सची जी जॉब रिक्वायरमेंट आहे ती 30,000 रिक्वायरमेंट्स दर वेळेला उपलब्ध असतात. म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रात कोणतंही इंडस्ट्री म्हणा तिथे या रिक्वायरमेंट्स आहेत. प्रैक्टिकली म्हणायला गेलं तर बिजनेस है जहां जहां अकाउंट्स है वहां वहां, और अकाउंट्स है जहां अकाउंटेंट की जरूरत है वहां. तो एनी काइंड ऑफ बिजनेस वेन एवर देर इज अ रिक्वायरमेंट, अकाउंट्स इज द की डिपार्टमेंट जिथे लोक हायर केले जातात. तर खरं अर्थात आपण म्हणतो रिसेशन प्रूफ इंडस्ट्री जर असं म्हटलं तर अकाउंट्स ही एक रिसेशन प्रूफ इंडस्ट्री आहे. बाकी ITचं बूम येऊन गेलं, रिटेलचं बूम येऊन गेलं, अकाउंट्सचं बूम म्हणा किंवा अकाउंटची ही रिक्वायरमेंट म्हणा ही 1980 पासून आतापर्यंत कंटिन्युअस वाढतच चालली आणि पुढे भविष्यातही वाढणारच आहे. नक्कीच नक्कीच. त्याचबरोबर आपण बघितलं की अकाउंट्स आणि फायनान्स क्षेत्रामधल्या ज्या संधी आहेत त्या प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढणारच आहेत. मात्र जेव्हा विद्यार्थी 10वीची परीक्षा देऊन पास आउट होतो तेव्हा त्याला आर्ट्स, सायन्स आणि कॉमर्स या क्षेत्राकडे जेव्हा निवडण्याचा विचार त्याचा मनात सुरू होतो तेव्हा त्याने नेमकं जेव्हा क्षेत्र निवडायचं आहे तेव्हा पुढच्या भविष्यातील संधींचा देखील तितकाच विचार केला पाहिजे का? बरोबर. हो. तर संधींचा विचार हा एक पार्ट झाला. जसं मी म्हटलं की आता अकाउंट्स फायनान्समध्ये भरपूर संधी आहेत, पण संधी भरपूर आहेत म्हणून मी फक्त जाऊन ऍडमिशन घ्यावी का? तर मला जर आवडत नसेल आणि माझी आवडची ती वस्तू नसेल तर माझा स्ट्रेस वाढतो. मी 8 तास काम करतो आणि म्हणतो आता काहीतरी स्ट्रेस बस्टर पाहिजे, आता मग काम भरपूर झालं आता काहीतरी आनंद करूया, विरंगुळा करूया असं म्हणतात. किंवा माझ्यामध्ये ती कॅपॅसिटी आहे का, माझ्यात ते स्वॉट अनालिसिस, माझ्या पर्सनॅलिटीला भावणारं हे काम आहे का? तर विद्यार्थी आजकालचे सुद्धा वेल इन्फॉर्म्ड आहेत, इंटरनेटवर ही सर्व माहिती बघतात, पण ते स्वॉट अनालिसिस करून स्वतःची इच्छा असेल तशी आणि मार्केटमध्ये जी नीड आहे ती, हे तिघांचं बघून एक शेवटचं फक्त त्यांना मी
सजेशन देईल की आपली फॅमिली, आपले आई वडील, त्यांचं किती इन्व्हेस्टमेंट करायचा विचार आहे, तुम्ही किती वर्ष इन्व्हेस्टमेंट करू शकता, हे सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन करायला पाहिजे. नाही तर मित्र म्हणतात की हे बाबा ही फील्ड चांगली आहे, चल इथे आपण करूया, नाही इथे सॅलरी चांगलं मिळेल म्हणून आपण करूया, असं त्यांच्या मागे न पडता आपण स्पेसिफिकली काळजी घेऊन करायला पाहिजे की माझ्या रिक्वायरमेंट्स भरपूर दिसत आहेत, हो, माझ्यामध्ये स्किल आहे, हो, मग त्या हिशोबाने मी डिसिजन घ्यावं. अरोरा सर, अर्थातच आयसीएच्या मार्फत आज तुम्ही 100% तर जॉब गॅरंटी देतात असेल, मात्र योग्य मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करतायत की ज्यामुळे त्यांचं स्किल जास्त अजून डेव्हलप होईल. जसे तुम्ही एक चांगले प्रोजेक्ट त्यांना देतात की जेणेकरून त्यांना पुढे जाऊन भविष्यात नोकरी जरी मिळाली तरी देखील त्या नोकरीमध्ये त्यांना टेन्शन येणार नाही की आपल्याला हे पब्लिश करायचं किंवा एखाद्या गोष्टी आपल्याला काम करायचं, त्याचं टेन्शन त्यांचं कमी होऊ शकतं. मी एक स्लाइड तुम्हाला दाखवू इच्छितो आणि या स्लाइड मध्ये त्याच्या स्पेशल मी पॉइंट्स लिहून आणलेले आहेत. आपला विद्यार्थी जेव्हा कम्प्युटराइज्ड अकाउंटंट असा या पोझिशनसाठी जातो, म्हणजे कोणत्याही कंपनीमध्ये मी अकाउंटंट या पोस्टवर जातो, तर अकाउंटंट या पोस्टमध्ये सर्वात इम्पॉर्टंट काय आहे, त्याला कम्प्युटर वापरता यायला पाहिजे, त्याला डॉक्युमेंट्स क्रिएट करता यायला पाहिजे, त्याला एक्सेलमध्ये काहीतरी ग्राफ्स क्रिएट करता यायला पाहिजे, त्याला पॉवर पॉईंटचं प्रेझेंटेशन करता यायला पाहिजे, इंटरनेट, त्याला ईमेल ऍक्सेस करता यायला पाहिजे. हे सर्व करत असताना त्याला त्याच्यासोबत काहीतरी अकाउंटिंगच्या एंट्रीज म्हणजे डेबिट क्रेडिट करता यायला पाहिजे, काही वाउचर्सची एंट्री करता यायला पाहिजे. त्याशिवाय टॅलीमध्ये त्याला ऑपरेशन करता यायला पाहिजे, कारण टॅलीमध्ये तो ऑपरेट जेव्हा करतो तेव्हा हे सर्व काही जे काही अकाउंटिंग आहे ते कम्प्युटराइज्ड होतं. तर हे सर्व आपण आपल्या पहिल्या 4 मॉड्यूल्समध्ये शिकतो. पहिल्या मॉड्यूलमध्ये बिझनेस कम्प्युटर ऍप्लिकेशन्स आहे, त्याच्यामध्ये विंडोज आहे, MS ऑफिस आहे, इंटरनेट आहे. सेकंड मॉड्यूलमध्ये बिझनेस अकाउंटिंग, त्याच्यामध्ये फंडामेंटल्स ऑफ अकाउंटिंग शिकवलं जातं. इथे मात्र एक गोष्ट सांगायची आहे की तो विद्यार्थी आर्ट्सचा असू दे, सायन्सचा, कॉमर्सचा, गावाखेड्यातला ऍव्हरेज विद्यार्थी असू द्या किंवा CA करणारा विद्यार्थी असू द्या, हा जो मॉड्यूल आहे दिस इज अ व्हेरी स्पेसिफिक मॉड्यूल जिथे बेसिक फंडामेंटल ऑफ अकाउंट्स पासून आपण सुरुवात करतो. म्हणजे आर्टच्या विद्यार्थ्याला भीतीची आवश्यकता नाही की बिलकुल बाबा तुला काही येत नसेल तरी गोल्डन रूल्स पासून डेबिट काय, क्रेडिट काय, त्याची स्पेलिंग काय, तिथून आपण सुरुवात करतो. पुढे आल्यानंतर जो टॅली आहे, लेटेस्ट ERP व्हर्जन जे आहे टॅली ERP 9, त्याच्यामध्ये कशी एंट्रीज करायची, टॅक्सेसची कशी एंट्री करायची, वॅट, TDS, EPS, पेरोल याची एंट्री कशी करायची, हे सर्व काही येतं. आणि याशिवाय अजून एक अकाउंटिंग पॅकेज क्विक बुक्स नावाचं आपण महाराष्ट्रात घेतो. हे सर्व केल्याने विद्यार्थी एका लेवलला पोहोचतो. 8 ते 10,000 12,000 पर्यंतची सॅलरी पासून सुरुवात होते. पण त्याला जीवनभर इथेच तर नाही राहायचं. तर त्याला नेक्स्ट लेवलला जर जायचं असेल तर आपल्या देशात सर्वात इम्पॉर्टंट जो एक घटक आहे तो आहे टॅक्सेस. म्हणजे कोणत्याही प्रकारे काहीतरी बिझनेस कोणी करत असेल तर त्याच्यावर टॅक्स लागतो. इन्कम टॅक्स आहे, सर्व्हिस टॅक्स आहे, वॅट आहे, एक्साईज आहे. तर आपले जे पुढचे सेट ऑफ प्रोग्राम्स आहेत, मॉड्यूल्स आहेत, त्याच्यामध्ये डायरेक्ट इनडायरेक्ट टॅक्स हे 2 व्हेरी इम्पॉर्टंट मॉड्यूल्स आहेत, ज्याच्याने विद्यार्थी आता एका ट्रेडर्सचे टॅक्स कॅल्क्युलेशन करू शकतो. एका सर्व्हिस कंपनीमध्ये काम करत असेल तर त्याचे सर्व्हिस टॅक्सचे रिटर्न भरू शकतो. जर तो एका CA कडे काम करत असेल तर दुसऱ्या लोकांचे इन्कम टॅक्स फाईल करू शकतो. आणि हे सर्व काही फक्त लेखी नव्हे, जे मी डॉक्युमेंट्स दाखवले तसं नव्हे, तर ऑनलाईन सिम्युलेशन सॉफ्टवेअरने हे सर्व काही तो अपलोड करू शकतो. विद्यार्थ्यांनी इनडायरेक्ट टॅक्स, डायरेक्ट टॅक्स हे सर्व केले, त्यानंतर त्याला सर्वात इम्पॉर्टंट येतं की बँक रिकन्सायलेशन करणे, अकाउंट फायनलाइज करणे, बॅलन्स शीट क्रिएट करणे. कारण हे जेव्हा त्याला करायला येतो तो एक सिनियर अकाउंटंट सारखा असतो. इथे येतं ऍडव्हान्स एक्सेलची रिक्वायरमेंट. ऍडव्हान्स एक्सेल बेसिक एक्सेलपेक्षा फार वेगळं आहे. याच्यामध्ये इम्पॉर्टंटली जे लाईव्ह प्रोजेक्ट्स आहेत, जे पॉवर ब्लॉक आहे, हे सर्व काही जेव्हा विद्यार्थी शिकतो तर त्याला एक वेगळा एक्स्ट्रा एज मिळतं. आणि या सर्व शिवाय इन्कम टॅक्सचं प्लॅनिंग, हे प्रॅक्टिकली आपलं इन्कम टॅक्स किती भरावं, कुठे आपल्या कोणत्या रूल्सच्या हिशोबाने थोडं कमी भरता येईल का, पण न चोरी करता, हे सुद्धा त्याला एथिकली चार्टर्ड अकाउंटंट्स आणि हे सर्व लोक शिकवतात. हे झाले 2 लेवल. इथे येईपर्यंत विद्यार्थी 12-15 हजार पर्यंतच्या सॅलरीच्या योग्य होतो. जेव्हा अपॉर्च्युनिटी मिळाली तेव्हा त्याच्याकडे हे स्किल्स असतात. पण विद्यार्थीला हे सुद्धा नाही. प्रायव्हेट लिमिटेड कंपनी हे झालं, पण पब्लिक लिमिटेड कंपनी, मल्टीनॅशनल, इथे मी काम करायला पाहिजे. इथे येतो आमचा थर्ड पार्ट. इथे जेव्हा आपण म्हणतो इथे सर्व काही ऍडव्हान्स आहे. ROC, रजिस्ट्रार ऑफ कंपनीज, हे सर्वात इम्पॉर्टंट की पब्लिक लिमिटेड कंपनी कशी फॉर्म होते, त्याच्या बाबतीत काय डिटेल्स आहेत,
ते बँकिंगचे ट्रान्झॅक्शन्स कसे करायचे, लोनचं प्रोजेक्ट रिपोर्ट कसं बनवायचं, याशिवाय ऑडिट कसं करायचं. म्हणतात ना की आपल्याकडे एक म्हण आहे की शेजारी असावं घर जो व्यक्ती टीका काढतो याचं, तर तो व्यक्ती जो टीका काढतो म्हणजे जो ऑडिट करतो, जो काहीतरी चूक काढतो, तर त्याच्या हिशोबाने आपण ते ऑडिट सुद्धा त्याला शिकवतो. या सर्व शिवाय तो फायनान्शियल मॅनेजमेंट हा नेक्स्ट मॉड्यूल आहे. शेअर ब्रोकर पैशाने आपल्यासाठी काम करावे, आपण पैशासाठी काम नको करावे, तर ते सुद्धा तो शिकतो. तर फायनान्शियल मॅनेजमेंट झालं, शेअर ब्रोकर झालं आणि एमसीए मध्ये स्पेसिफिकली XBRL आणि LLP हे 2 वस्तू स्पेशली शिकवल्या जातात. या सर्व शिवाय शेवटी त्याला IFRS जे लेटेस्ट इंटरनॅशनल फायनान्शियल रूल्स आहेत ते, आणि ऍडव्हान्स एक्सेल आणि SAP याचे स्पेशल एक्झामिनेशन घेऊन त्याला 2 स्पेशल सर्टिफिकेट्स अजून ICS सर्टिफिकेट व्यतिरिक्त मिळतात, आणि ते आहेत मायक्रोसॉफ्टचं सर्टिफिकेशन ऑफिस स्पेशलिस्ट आणि दुसरं आहे SAPचं सर्टिफिकेट. तर एक विद्यार्थी जो नॉर्मली पास होतो आणि त्याला जो जॉब घ्यायची असेल तर हे 2 सर्टिफिकेट सुद्धा त्याला फार मदतीला असतात. आणि तो आर्ट्सचा विद्यार्थी असू द्या, कॉमर्सचा असू द्या, इव्हन MBA फायनान्स किंवा चार्टर्ड अकाउंटंटची तयारी करणारा विद्यार्थी असेल तर हे सर्व काही जेव्हा तो करतो तर त्याच्या रेझ्युमे मध्ये एक तमगा लागतो आणि त्याला काहीतरी वेगळं असं केलेलं असं. अर्थात सर, इन्स्टिट्यूट निवडताना विद्यार्थ्यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे त्याबद्दल सांगाल? बिलकुल. इन्स्टिट्यूट निवडताना सर्वात आधी कंपनीच्या वेबसाईटला जायला पाहिजे. ही कंपनी इन्स्टिट्यूट किती वर्षाची आहे, किती जुनी आहे ते बघायचं, किती शहरात त्यांचे सेंटर्स आहेत ते बघायचं, यांच्यासोबत कोणाकोणाचं टायअप आहे हे बघायचं. जसं आमचं NSDC सोबत, नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन सोबत टायअप आहे हे बघायला पाहिजे. मग इन्स्टिट्यूटला व्हिजिट करायचं, तिथे जाऊन फॅकल्टींशी बोलायचं, सेंटर डिरेक्टर जो ओनर असतो त्यांच्याशी बोलायचं आणि काही विद्यार्थ्यांशी तर नक्कीच बोलायचं. त्याशिवाय कंटेंट जे आहे आपल्या टीचर्स कडनं किंवा आपले जे सिनियर्स असतील त्यांना दाखवून त्यांना चेक करून घ्यायचं. ह्या काहीतरी 5-6 गोष्टी केल्या की सेंटर किंवा इन्स्टिट्यूट व्यवस्थित चेक करता येईल. नक्कीच. म्हणजे थोडक्यात ह्या सगळ्या गोष्टींवरती पण विद्यार्थ्यांनी तेवढंच म्हणजे लक्ष घातलं पाहिजे. आणि अर्थातच आपण पासवर्ड यशाच्या या माध्यमातून तुम्ही नक्की नोकरी कशी मिळवाल किंवा एकूणच अकाउंट्स आणि फायनान्स मध्ये काय काय संधी आहेत याबद्दलचा पासवर्ड सांगितल्यात आपल्या विद्यार्थ्यांना, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. ही पासवर्ड यशाच्या खास कार्यक्रमात आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.